छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपण स्वागत करतो आहोत. त्यांनाही सातारच्या कंदी पेढ्यांचा हार आपण इथे घालतो आहोत. आपलंही मनपूर्वक स्वागत. माननीय डॉक्टर तारा भवाळकर, दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन संपन्न झालं त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर तारा भवाळकर यांचंही मी आदरणीय बाबाराजेंना आणि विनोद कुलकर्णी तुम्हाला विनंती करेन त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये सन्मान करावा. उद्घाटनाच्या समारंभाला माननीय डॉक्टर तारा भवाळकर उपस्थित आहेत. लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक संशोधक आज या संमेलनाच्या व्यासपीठावरती आहेत. दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर तारा भवाळकर. यानंतर आपण स्वागत करणार आहोत 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय विश्वास पाटील. मी आदरणीय बाबांना, बाबाराजे तुम्हाला आणि विनोद कुलकर्णी तुम्हाला दोघांनाही विनंती करते 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करावं. भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी माननीय श्री विश्वास पाटील मराठीतले हे सुप्रसिद्ध लेखक आहेत. पानिपत, रणांगण, महानायक, क्रांतिसूर्य, संभाजी, पांगिरा, चंद्रमुखी, झाडाझडती अशा अनेक साहित्यकृती त्यांच्याकडून लिहिल्या गेल्या आहेत. त्यांच्या काही कादंबरींचं हिंदीमध्येही भाषांतर झालं आहे आणि झाडाझडती या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांचंही मनपूर्वक स्वागत. माननीय नामदार जयकुमार गोरे, मी बाबाराजेंना विनंती करते आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचं स्वागत करावं. माननीय जयकुमार गोरे साहेब आज आवर्जून कार्यक्रमाला आलेले आहेत. ग्रामविकास मंत्री, त्यांचंही या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये संयोजन संस्थांच्या वतीने स्वागताध्यक्ष या नात्याने माननीय बाबाराजे त्यांचं स्वागत करतायत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मनोजदादा घोरपडे आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माननीय आमदार, मी बाबांना आणि विनोद कुलकर्णींना विनंती करेन की आदरणीय नामदार जयकुमार गोरे यांचं स्वागत झाल्यानंतर मनोजदादांचं. माननीय आमदार मनोजदादा घोरपडे या उद्घाटनाच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित आहेत. आमच्या सर्वांच्या वतीने कूपर साहेबांचा आपण आधी सन्मान घेऊया. माननीय फरोक कूपर, साताऱ्यातलं मराठी साहित्य संमेलन असू देत किंवा कोणत्याही सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा केव्हा सातारा हाक देतो तेव्हा पहिली ओ कोण देत असेल तर ते कूपर कंपनी देते. याही संमेलनाला आपण संमेलन संरक्षक असं म्हणून त्यांना सन्मानित करतो आहोत. अत्यंत मोलाची मदत त्यांनी या संमेलनाला केलेली आहे. माननीय श्री फरोक कूपर, त्यांचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.